40-42 साली आम्ही संभाजी महाराजांचं बलिदान हे हिंदुस्थानच्या भवितव्याशी जोडलेलं आहे ते कसं हे समाजात कायम लोकांना शिकवतोय. शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाचं प्रत्यक्ष दर्शन ज्यांच्या जीवनात आहे अशी असंख्य माणसं तरुण वयातली उत्पन्न करणं हे कायम स्वरूपाचा परिणाम करणारी गोष्ट आहे ती आम्ही करतो. आम्ही हा शोकाचा दुःखाचा सुटकाचा महिना आम्ही पायात घालू नका, डोक्याला घालू नका. हा दुःखाचा शोकाचा महिना आहे. एकदाच जेवा, गोड खाऊ नका. या महिन्यात कुठल्याही शुभप्रसंगाचं आयोजन करू नका, कारण संभाजी महाराजांचं बलिदान हे हिंदुस्थानच्या भवितव्याशी जोडलेलं बलिदान आहे. जितकं शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी हे वाक्य बोलणारा कवी भूषण तो बोलतोय, तितकाच संभाजी महाराज धर्मासाठी बलिदान न होते तो सुन्नत होती सबकी. 350-400 वर्षापूर्वीच हा देश सगळा इस्लाममय होऊन अल्लाह की सल्तनत बन जाता था. अत्यंत श्रेष्ठ बलिदान आहे ते. त्या बलिदानातून या देशाचा शत्रू इस्लाम, पाकिस्तान याच्याबद्दलची चीड, राग, द्वेष, सूडाची भावना उत्पन्न झाली पाहिजे. ज्या देशाला आपल्या शत्रूची चीड नाही, राग नाही, द्वेष नाही, सूडाची भावना नाही तो देश टिकू शकत नाही विश्वाच्या संघर्षात. तर विश्वाच्या संघर्षात टिकण्यासाठी शिवाजी, संभाजी या प्रेरणा उभ्या हिंदुस्थानमध्ये निर्माण करणं हे देशकार्य सर्वात मोठं देशकार्य आहे. त्याच्यावरती श्री शिवप्रस्थान हिंदुस्थान अति कडवेपणाने संबंध देशाला उदाहरण घालून येईल असं काम करणार आहे. यथावकाश थोडे थांबा, बरोबर करतो.